सो हे एव्हरीवन, पहा, एकदा अर्थशास्त्राचे जनक किंवा अर्थशास्त्राचे पितामह एकदा असे म्हटले होते की इन कॉम्पिटिशन इंडिव्हिज्युअल अँबिशन सर्व्स द कॉमन गुड. म्हणजे कोणत्याही स्पर्धेत व्यक्तीच्या वैयक्तिक महत्वाकांक्षाच कामाला येतात. अगदी बरोबर त्यांनी सांगितलं होतं. व्यक्तीची वैयक्तिक महत्वाकांक्षा किंवा ती व्यक्ती महत्वाकांक्षी असणं, सेल्फ मोटिवेटेड असणं आणि सेल्फ कॉन्फिडंट असणं, राईट. जी ती व्यक्ती जे कार्यकर्ते आहे, तुम्ही अभ्यास करताय तर तुमच्या अभ्यासाबाबतीत किंवा एखादी एक्झाम देताय तर त्या एक्झामच्या बाबतीमध्ये किंवा तुम्ही केलेल्या अभ्यासाच्या बाबतीमध्ये तुमचा स्वतःवरती पूर्णपणे विश्वास पाहिजे, राईट. तुम्ही सेल्फ मोटिवेटेड आणि सेल्फ कॉन्फिडंट असायला पाहिजे. जेवढा अभ्यास झालाय तेवढा पुरेसा आहे एक्झाम देण्यासाठी. तेवढ्यावरच तुम्ही तुमचे 100% देऊन तुमची स्ट्रॅटेजी ठरवून, राईट, त्या स्ट्रॅटेजीमधून तुम्ही ती एक्झाम क्रॅक करू शकता. सो तर तुम्हा सर्वांचं भूषण दूत अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण अर्थशास्त्राचा 6वा पेपर डिस्कस करणार आहोत. ऍक्च्युली जो सामान्य अध्ययन पेपर आहे कंबाइंड पूर्व परीक्षेचा जी टेस्ट सिरीज आहे त्या टेस्ट सिरीज मधला, राईट, त्याच्यामधले जे अर्थव्यवस्थेचे जे 15 प्रश्न आहेत ते 15 प्रश्न आज आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत, राईट. आज आपण मी डिस्कस करणार आहे किशोर गोरे. सो आपण वन बाय वन क्वेश्चन डिस्कशनला सुरुवात करू. सॉरी, बघा, जो 6वा पेपर होता सामान्य अध्ययनाचा, सो त्यातला 26वा क्वेश्चन 26 ते 40 असे 15 क्वेश्चन अर्थव्यवस्थेवरती टाकलेले होते. सो त्यातला हा 26वा प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत. पहिल्यांदा बघा, क्वेश्चन काय विचारलाय की महत्वाच्या कर समित्याच्या जोड्या लावा. आता याच्यामध्ये 4 कर समित्या दिलेल्या आहेत. भारत स्वतंत्र झाल्यापासून त्या कर सुधारणा समित्या असतील, मग ती प्रत्यक्ष कर सुधारणा समिती असेल किंवा अप्रत्यक्ष कर सुधारणा समित्या असतील, तर त्या समित्यांच्या आपल्याला त्या कधी त्यांनी कोणकोणत्या शिफारसी केल्या किंवा त्या कशा संबंधित त्यांची नियुक्ती केली गेली होती याच्यावरती हा क्वेश्चन आहे. जो राज समिती, चौकशी समिती, वांचू समिती आणि रेखा समिती ह्या 4 समिती दिलेत. तर राज समिती जी आहे ती राज समिती आपण 1972 साली ही कृषी कर चौकशी समिती होती, म्हणजे अचं 4. आता इलिमिनेशन मेथड आपल्याला इथं वापरायची. जर तुम्हाला फक्त राज समिती एवढीच समिती माहिती असती तर तुम्हाला इझिली तेवढ्याच एकाच म्हणजे पहिल्याच अ जे विधान आहे त्याच्यावरती तुमचं आन्सर निघून जाते. कारण अचं 4 फक्त एकाच ठिकाणी दिलेलं आहे. 2 मध्ये अचं 1 दिलंय त्याच्यामुळे 2 इलिमिनेट झाला. 3 मध्ये अचं 2 दिलंय त्याच्यामुळे 3 इलिमिनेट झाला. 4 मध्ये अचं 3 दिलंय त्याच्यामुळे 4 इलिमिनेट झाला. तुमचं उत्तर 1 आलं. म्हणजे इलिमिनेशन मेथडने तुम्ही काय करू शकता, जो टाइम आहे तो टाइम तुम्ही वाचू शकता. आता बरेच विद्यार्थी काय करतात, 4ची समित्या वाचतात आणि मग त्याच्या अशा जोड्या लावत बसतात. चौकशी समिती प्रत्यक्ष कर योजना सोपी समिती होती, टॅक्स सिम्प्लिफिकेशन कमिटी. वांचू समिती 1971 साली प्रत्यक्ष कर चौकशी समिती होती. रेखा समिती अप्रत्यक्ष कर चौकशी समिती होती. आणि मग खाली पुन्हा ते काय करतात, पर्याय उत्तर बघतात. याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला ह्याच्या जोड्या लावण्यासाठी तुमचे जवळजवळ 20 सेकंद जातात. परंतु आपण पहिल्या पद्धतीने जो क्वेश्चन सॉल्व्ह केला इलिमिनेशन मेथडनी, तिथं मी फक्त तो 5 ते 8 सेकंदात तो क्वेश्चन मी सॉल्व्ह केला, राईट. म्हणजे तुमचे 15 सेकंद तुमचे जर इथे वाचत असतील तर तुम्हाला माहिती आहे की कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये सगळ्यात मोठं आव्हान आपला टाइम असतो. 60 मिनिटांमध्ये आपल्याला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. मी काय केलं, या क्वेश्चन मध्ये पहिल्या मेथडने ज्यावेळेस आपण इलिमिनेशन मेथड वापरून क्वेश्चन सॉल्व्ह केला त्यावेळेस मी 15 ते 16 सेकंद वाचवले, जे की पुढे तुम्ही त्या 15 ते 16 सेकंदामध्ये 1 किंवा 2 क्वेश्चन इझी सॉल्व्ह करू शकता. सो त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, फक्त अभ्यासच कामाला येत नाही, तुमची स्ट्रॅटेजी, राईट, तुमचं लॉजिक, ह्या खूप साऱ्या गोष्टी, तुमची ॲक्युरेसी, प्रॅक्टिस म्हणजे तुमचा स्पीड विथ ॲक्युरेसी हे तुम्हाला गाठता आलं पाहिजे याच एक्झाम मध्ये. जो कोणी ही सगळी स्ट्रॅटेजी व्यवस्थित इम्प्लिमेंट करतो, स्पीड विथ ॲक्युरेसी, तो 100% जिंकतो. सो त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. त्याच्यामुळे उत्तर याचं 1 येईल. बघा, भारत स्वतंत्र झाल्यानंतर सर्वप्रथम नेहरू गव्हर्नमेंटने 1952 मध्ये डॉक्टर जॉन मताई यांच्या अध्यक्षतेखाली एक प्रत्यक्ष कर सुधारणा समिती नेमली होती. आता कोणती कर सुधारणा समिती ही प्रत्यक्ष कर सुधारणा समिती होती, कोणती अप्रत्यक्ष होती किंवा कोणती समिती ही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्हींसाठी नेमली होती, हेही तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तर डॉक्टर जॉन मताई समिती जी होती ती प्रत्यक्ष कर सुधारणा समिती होती. ज्या जॉन मताई समितीनं शेती उत्पन्नावर कर आकारावा
अशी शिफारस केली, प्लस जमीन महसूल आणि आयकर वाढवा अशी शिफारस केली होती. परंतु शेतीच्या उत्पन्नावरती कर आकारण्याचा जो आपल्याकडे अधिकार आहे तो त्या स्टेटला पण दिलेला आहे. 1956 मध्ये प्राध्यापक निकोलस कॅल्डॉर समिती नेमली होती. ही नवीन कर सुचवण्यासाठी समिती नेमली होती. सगळ्यात महत्त्वाची लक्षात ठेवा, या समितीने शिफारस केली होती मालमत्ता कराऐवजी देणगी कर लागू करा, तसंच संपत्ती कर तसंच उपहार कर लागू करा असं त्यांनी शिफारस केली होती. बघा, बऱ्याचदा क्वेश्चन विचारला जातो की मालमत्ता कराऐवजी कोणता कर लागू करावा अशी शिफारस प्राध्यापक निकोलस कॅल्डॉर समितीने 1956 मध्ये केली होती. त्यावेळेस तुम्हाला कळायला पाहिजे की बाबा मालमत्ता कराऐवजी देणगी कर. 1958 मध्ये महावीर त्यागी समिती होती. जे कर बुडवत होते लोक, कारण त्यावेळेस टॅक्स रेट जो होता तो हाय होता. टॅक्स रेट हाय असल्यामुळे बरेच लोक कर बुडवे म्हणजे बरेच लोक टॅक्स चुकवायचे. सो कर बुडवेपणाची कारणे शोधण्यासाठी महावीर त्यागी समिती 1958 साली नेमली होती. त्यात त्यांनी जाचक कर सौम्य करा असं म्हटलं. म्हणजे जर जाचक कर आपण सौम्य केलं तर लोकांच्या उत्पन्नातला कमीत कमी भाग सरकारच्या तिजोरीत येईल. त्याच्यामुळे लोक काय करतील, तो एकदम कमी कर म्हणजे टॅक्स रेट असल्यामुळे ते कर भरतील आणि ते कर चुकवेगिरी करणार नाहीत. 1970-71 ला न्यायमूर्ती के.एन. वांचू समिती नेमली होती प्रत्यक्ष कर आणि काळ्या पैशाचा शोध घेण्यासाठी. 1972 ला राज समिती कृषी उत्पन्न व जमीन महसूल कर संबंधी ही समिती होती. 1976 ला सगळ्यात महत्वाची एल.के. झा समिती होती, अप्रत्यक्ष कर समिती होती, ज्या समितीने वॅट व्हॅल्यू ॲडेड टॅक्स आकारावा अशी पहिल्यांदा शिफारस केली होती. 1978 साली ही डायरेक्ट टॅक्स सिम्प्लिफिकेशन कमिटी होती, चौकशी यांच्या अध्यक्षतेखाली. नंतर 1991 साली डॉक्टर राजाचला यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. ती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर सुधारणा समिती होती, ज्या समितीने सेवा कराची शिफारस केली होती. आणि याच समितीच्या शिफारसीनुसार 1994 मध्ये आपण सर्व्हिस टॅक्स काय केला होता, लागू केला होता, जो की आता जीएसटी अंतर्गत येतो. आणि यांनी असं म्हटलं होतं की विक्री कराऐवजी वॅट आकारा, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, जो की आपल्याकडे आता आकारला जातो. 1992 ला नंतर के.एल. रेखा समिती होती, जी प्रत्यक्ष करांचं एकेरी नियमन करण्यासाठी बसवली होती. सगळ्यात महत्वाची समिती 2002 ची डॉक्टर विजय केळकर समिती. लक्षात ठेवा, कधीच विसरू नका, ह्या विजय केळकर समिती जी होती ती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर सुधारणा समिती होती, जिने भारतामध्ये जीएसटी लागू करावा ही शिफारस केली होती. आणि डॉक्टर विजय केळकर समितीच्या शिफारसीवरूनच आपण 1 नोव्हेंबर 2017 पासून जीएसटी आपल्याकडे लागू केलेला आहे. एकदा डेट बघून घ्या, जीएसटी कधी लागू झालाय ते 1 नोव्हेंबर, कदाचित मी चुकतोय. शिफारस आयकर मुक्त मर्यादा वाढवा असं म्हटलं होतं आणि निगम कर जो आहे कंपनी कॉर्पोरेशन टॅक्स किंवा कंपनी कर तो 30% पर्यंत कमी करावा असं म्हटलं होतं. आधी तो 40% पुढे होता. नंतर 2013 ला डॉक्टर पार्थ सारथी शोम यांच्या अध्यक्षतेखाली कर प्रशासन आयोग नेमलेला आहे, त्यांनी 2018 ला त्यांनी अहवाल दिलेला आहे. चला पुढचा क्वेश्चन, इलिमिनेशन मेथड. बघा क्वेश्चन काय आहे की 5व्या पंचवार्षिक योजना काळात खालीलपैकी काय घडले होते. 5वी पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ कधी होता, लक्षात ठेवा 1974. सॉरी, थोडा प्रॉब्लेम येतोय. ओके, जस्ट सेकंड. ओके, बघा 1974 ते 1978 हा 5व्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ होता, परंतु तो नंतर पूर्ण केला गेलेला होता. सो लक्षात ठेवा, मग हा तर इलिमिनेट होऊन जाईल. तिसरा तेलाचा झटका जो 1991 ला आला होता, 5व्या पंचवार्षिक योजनेचा ती भाग असेल का, बिलकुलच नाही, म्हणजे हा गेला. नंतर फूड फॉर वर्क जो कार्यक्रम होता तो 1978-79 ला सुरुवात झाला. जी जनता गव्हर्नमेंटनी 5वी पंचवार्षिक योजना इंदिरा गांधी गव्हर्नमेंटची बंद करून त्यांनी जी 6वी पंचवार्षिक योजना सरकती योजना सुरू केली होती, त्याच योजनेमध्ये त्यांनी फूड फॉर वर्क कार्यक्रम सुरू केला गेला होता. सो त्याच्यामुळे हा पण नाही. 6 बँकांचे राष्ट्रीयकरण कधी केलंय, 1980 ला. सो 1980 ला 6 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं गेलेलं आहे. आणि 5व्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ 1974 ते 78 होता, त्याच्यामुळे 3 पण इथं 4 पण काय झाला, इलिमिनेट झाला. उत्तर तुमचं 1 आलं. कारण 25 जून 1975, 1974 ते 1978 हा कार्यकाळ आहे 5व्या पंचवार्षिक योजनेचा. मग 25 जून 1900, बघा तुम्हाला याचं उत्तर जरी हे खालचे 3 प्रोग्राम जरी माहित नसले तरी तुम्ही याच्यावर उत्तर देऊ शकता. म्हणजे तुम्हाला फक्त कार्यकाळ माहिती असायला पाहिजे 5व्या पंचवार्षिक योजनेचा, बस तुमचं उत्तर आलं.
25 जून 1975 आणीबाणी जाहीर. यस, हे 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये घडलंय, कारण 5व्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ 74 ते 78 होता. उत्तर तुमचं 1 येऊन जाते. राईट. 1974 ते 1978 या योजनेचा कार्यकाळ होता, जी योजनेसाठी प्रतिमान ॲलन मान आणि अशोक रुद्र व टी.डी. धर यांचं होतं. सो या योजनेमध्ये जी 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये गरिबी हटावची घोषणा केली होती इंदिरा गांधींनी, ती त्यांनी 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरुवात केलेली आहे. मुख्य भर त्यांनी दारिद्र्य निर्मूलनावरती दिलेला आहे. दारिद्र्य निर्मूलन आणि स्वावलंबन याच्यामध्ये कोणकोणत्या घटना घडल्या? पहिली म्हणजे आणीबाणी. राईट. 2 वेळा आणीबाणी लावली गेली. राईट. नंतर पोखरण अणुचाचणी 1974, 18 मे 1974. राईट. 10 सत्तांतर 1978 ला इंदिरा गांधी गव्हर्नमेंट जातं आणि मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालचं जनता गव्हर्नमेंट येतं. नंतर इथंच 1978 ते 1980 राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती, कारण मोरारजी देसाई गेल्यानंतर चरण सिंग आले. चरण सिंग नंतर 1980 ला पुन्हा इंदिरा गांधी आल्या. सो इथं काय झालं होतं? सगळी राजकीय अस्थिरता निर्माण झालेली होती. याच 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 2 ऑक्टोबर 1975 ला प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना केली गेलेली आहे. पुढचा क्वेश्चन बघा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आरबीआयने जर व्याजदर कमी केलं तर काय होईल? बघा, व्याजदर कमी केला तर कर्ज महाग होतील का? बिलकुल नाही. व्याजदर जर कमी झालं तर कर्ज स्वस्त होतील. राईट. चलन घट होणार आहे का? नाही. व्याजदर जर कमी केलं तर कर्ज स्वस्त होतील. कर्ज स्वस्त झाल्यामुळे लोक जास्त कर्ज घेतील, लोकांकडे जास्त पैसा येईल, मार्केट मध्ये जास्त पैसा आला तर लोक जास्तीत जास्त खरेदी करायला जातील, त्याच्यामुळे चलन वाढ होईल, चलन घट नाही होणार. आणि जास्तीत जास्त लोक खरेदी करायला गेल्यानंतर वस्तूंची मागणी वाढेल. वस्तूंची मागणी वाढल्यामुळे वस्तूंचं प्रोडक्शन वाढवावं लागेल, म्हणजे इथं गुंतवणुकीला चालना मिळेल. गुंतवणूक परावर्तन होणार नाही, चालना मिळेल. रोजगारात वाढ होणार आहे. त्याच्यामुळे जर प्रोडक्शन वाढलं म्हणजे लोकांची वस्तू घेण्याची मागणी, जर वस्तूंची मागणी वाढली तर त्या वस्तूंचं प्रोडक्शन वाढवावं लागेल आणि प्रोडक्शन करण्यासाठी लोक तिथं रोजगार निर्मिती करावं लागेल. सो व्याजदर जर कमी केला तर रोजगार वृद्धी होऊन जाईल. लिंक आहे, एक लिंक आहे, रिदम आहे आणि लिंक आहे. सो त्यानेच तुम्ही जा. पुढचा क्वेश्चन. विशेष आर्थिक क्षेत्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासात खालील विधाने विचारात घ्या. जे सेज आहे. राईट. सेज धोरण. विशेष आर्थिक क्षेत्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी त्याची स्थापना केली गेली. ओके, हे बरोबर आहे. 1990-91 भारतातून रत्ने आणि अलंकार प्रमुख वस्तू निर्यात होत होत्या. यस, हे सुद्धा बरोबर आहे. 1991 साली नवीन आर्थिक धोरण जाहीर केले तेव्हा मनमोहन सिंग वित्त मंत्री होते. अगदी बरोबर आहे. तिन्ही विधानं बरोबर आहेत. काय बरोबर नाही असं विचारलंय. सो तिन्ही विधानं बरोबर आहेत. राईट. काय बरोबर नाही म्हटल्यानंतर यापैकी नाही असं 4 उत्तर येईल. तुम्हाला जे आन्सर दिलं गेलेलं आहे आन्सर की मध्ये, राईट, किंवा जी उत्तर तालिका आहे त्याच्यामध्ये आन्सर 3 दिलं गेलेलं आहे, परंतु ते चुकीचं आहे. उत्तर 4 आहे, कारण तिन्ही विधानं बरोबर आहेत. कोणतं विधान बरोबर नाही असं विचारलंय? तिन्ही विधानं बरोबर आहेत, ते यापैकी नाही याचं उत्तर येऊन जाईल. बघा, जे विशेष आर्थिक क्षेत्र आहेत, स्पेशल इकॉनॉमिक झोन, राईट, जे 1964 साली जी एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन जे तयार केले गेले होते, त्यात 1964-65 ला एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन जे तयार केले गेले होते, तेच नंतर एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोनचं स्पेशल इकॉनॉमिक झोन मध्ये कन्व्हर्जन केलं होतं. आणि त्यातला पहिला कुठला होता तर कांडला हा पहिला सेज किंवा पहिला ईपीझेड होता. सो लक्षात ठेवा, जी एक्झिट पॉलिसी होती, इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसी कधीची होती? 2000ची. 2000च्या इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसीमध्ये सेज धोरण त्यांनी जाहीर केलं होतं, म्हणजे सेज धोरण त्यांना आणायचं होतं असं त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं. त्याच्यासाठी 2005 साली मनमोहन सिंग गव्हर्नमेंटनी, म्हणजे युपीए फर्स्ट गव्हर्नमेंटनी त्यासाठी ऍक्ट पास केला आणि 10 फेब्रुवारी 2006 पासून तो लागू केला. पायाभूत सुविधांचा विकास करायचा असेल, 100% गुंतवणुकीला चालना द्यायची असेल, रोजगार वृद्धी करायची असेल, अतिरिक्त आर्थिक कृतीचं सर्जन करायचं असेल, वस्तू निर्यातीत प्रोत्साहन द्यायचं असेल, याच्यासाठी सेजची निर्मिती केली. 1991 ला जे नवीन आर्थिक धोरण जे जाहीर झालं त्यावेळेस 1991च्या जे आर्थिक संकट, जे व्यवहार तोलाचं संकट आलं होतं, त्या व्यवहार तोलाच्या संकटाच्या वेळेस नरसिम्हा हे काय होते? नरसिंहन राव हे पंतप्रधान होते आणि वित्त मंत्री कोण होते? मनमोहन सिंग, ज्यांनी आपल्याला व्यवहार तोलाच्या संकटातून बाहेर काढलं. ओके, चला पुढे जाऊ. खालील विधानांपैकी अयोग्य विधान निवडा. परकीय चलन नियंत्रण कायदा म्हणजे फेरा, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट 1973, राईट,
तो 1974 मध्ये अस्तित्वात आला. ओके, आता अयोग्य विधान आपल्याला निवडायचं, म्हणजे पहिलं तर विधान बरोबर आहे, सो अ तर येणार नाही, तर दोन्ही तर येणार नाही, हा पण गेला. यापैकी नाही, ओके, अयोग्य. हा चला, म्हणजे 1 आणि 4 मध्ये आन्सर आहे. परकीय चलन विनिमय कायदा म्हणजेच फेमा, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट 1999, तो जानेवारी 2000 मध्ये अस्तित्वात आला नाही, जून 2000 मध्ये अस्तित्वात आला. त्याच्यामुळे ब चुकीचा आहे, सो त्याच्यामुळे उत्तर अयोग्य कुठला आहे, फक्त ब, म्हणजे 1 त्याचं उत्तर येईल. लक्षात ठेवा, जो फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट जो होता तो परकीय गुंतवणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 1974 ला इंदिरा गांधी सरकारने आणला होता, जो 1 जानेवारी 1974 ला लागू झाला. आणि जो फेमा आहे, फेरा ऐवजी फेमा, राईट, आधी रेग्युलेशन केलं जात होतं, आता फक्त मॅनेजमेंट केलं जाऊ लागलं, कारण परकीय गुंतवणूक आपल्याला वाढवायची होती. 1999 ला राईट फेराऐवजी फेमा आणला, जो की 1 जून 2002 पासून लागू केला. राईट, परकीय व्यवहारावर नियंत्रण नाही तर आता फक्त त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी हा ऍक्ट आणलेला होता. 31 नंबर, कलम 280 मधील तरतुदींची निवड करा. भारतीय वित्त आयोग एक असंवैधानिक, बिलकुल नाही हो. जर 280 अंतर्गत वित्त आयोगाची नेमणूक होत असेल तर तो काय संवैधानिक असंवैधानिक नाही. अ गेला, आता अ तर गेला बघा, इथं अ आणि हा पण गेला. 3 आणि 4 एलिमिनेट झालं. वित्त आयोग एक स्वतंत्र अर्धन्यायिक संस्था म्हणून कार्य करते, अगदी बरोबर आहे. म्हणजे आता ब आणि क मध्ये आन्सर आहे. राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वित्त आयोगाची निर्मिती करतात, नाही, फक्त राष्ट्रपती करतो, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश नाही. म्हणजे अ आणि क गेला, म्हणजे उत्तर तुमचं फक्त 1 आलं. 31चं उत्तर 1 येईल. लक्षात ठेवा, राष्ट्रपती कलम 280 अंतर्गत दर 5 वर्षाला, कधी, दर 5 वर्षाला केंद्र आणि राज्यांमध्ये केंद्रीय कर महसुलातील वाटा निश्चित करण्यासाठी किंवा वितरित करण्यासाठी राष्ट्रपती दर 5 वर्षाला काय करतात, कलम 280 अंतर्गत एका वित्त आयोगाची म्हणजे फायनान्स कमिशनची स्थापना करतात. सध्याचा 15वा वित्त आयोग आहे, राईट. सो त्यासाठी आता 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि 15 वित्त आयोगाचे सचिव कोण आहेत, याचा आन्सर मला खाली कमेंट सेक्शन मध्ये द्यायचं आहे. आणि हा एक अर्धन्यायिक संस्था आहे, कॉसी ज्युडिशियल बॉडी आहे, कारण बरेच टॅक्सच्या संदर्भातले काही वादविवाद असतील तर हे सोडवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे थोडक्यात त्यांना थोडेफार राईट दिलेले आहेत. बघा, क्वेश्चन नंबर 32 आहे, पुढील पैकी कोणते विधान योग्य आहे. जागतिक व्यापार संघटनेचा उद्देश हा आंतरराष्ट्रीय व्यापारातील बंधने दूर करणे आहे, अगदी बरोबर आहे. अ तर बरोबर आहे, इथं फक्त क दिलाय, राईट. इथं ब आणि क दिलाय, इथं पण फक्त ब दिलाय. आलं उत्तर तुमचं पाहिल्याच याच्यावर अ आणि क उत्तर आहे. बघा, इलिमिनेशन मेथड वापरून मी फक्त पहिलंच स्टेटमेंट वाचून उत्तर देऊन टाकलं. मला खालची 2 स्टेटमेंट वाचायची आवश्यकता पडली नाही. म्हणजे हे 2 स्टेटमेंट वाचण्यासाठी मिनिमम मला 10 सेकंद जातील. ते 10 सेकंद आणि नंतर पुन्हा खाली पर्याय शोधण्यासाठी 2 ते 3 सेकंद, म्हणजे मी 12 सेकंद इथं वाचवले. खूप महत्वाचे आहेत 12 सेकंद. त्या 12 सेकंदामध्ये एक तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, वन लाइनर, राईट. कॉमन सेन्सचा भाग आहे. प्रेझन्स ऑफ माइंड आणि कॉमन सेन्स ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, राईट. फक्त अभ्यासच महत्वाचा नाहीये. सो त्याच्यामुळे उत्तर तुमचं डायरेक्ट निघून गेलं. योग्य आपल्याला विचारलंय, सो अ तर योग्य आहे. इथं क दिलाय, इथं अ कुठंच दिलेलं नाहीये. 2, 3 आणि 4 मध्ये अ कुठंच दिलेला नाहीये. सो त्याच्यामुळे एक तुमचं उत्तर निघून गेलं, म्हणजे ब चुकीचं आहे. विनोचन आहे तर लक्षात घ्या, जी WTO आहे, आधी फक्त गॅट होता 1948 साली. बघा, 1948 ला जनरल एग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ, राईट. सो आंतरराष्ट्रीय व्यापारातले जे अडथळे ते अडथळे दूर करण्यासाठी हा फक्त वस्तू व्यापारातले अडथळे दूर करण्यासाठी गॅट केला गेला होता. परंतु सेवा व्यापार असेल, राईट, फक्त गुड्स नाही तर सेवा व्यापार, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, डिस्प्यूट सेटलमेंट, ऍग्रिकल्चर, टेक्सटाईल यांच्यामधल्या सगळ्या आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी असा कुठला तरी एक गॅट ऐवजी कोणती तरी संस्था असायला पाहिजे होती. याच्यासाठी 1986 मध्ये जे उरुग्वे होतं, उरुग्वे मध्ये डंकेलनी उरुग्वे निगोशिएशन्स मध्ये डंकेल प्रस्ताव त्यांनी मांडला, जो 1991 ते 1993 त्याच्यावरती विचार केला गेला आणि शेवटी माराकेश ट्रीटी एप्रिल 1994 मध्ये झाली. आणि या गॅट ऐवजी WTO ह्या माराकेश ट्रीटीने WTO ची स्थापना केली गेली, वर्ल्ड ट्रेड
ऑर्गनायझेशन 1 जानेवारी 1995 ला सध्या एकूण 164 सदस्य राष्ट्र आहेत. याचे जे मुख्यालय आहे ते जिनिव्हा स्वित्झर्लंड मध्ये आहे आणि भारत हा गॅट आणि WTO या दोन्हींचा संस्थापक सदस्य होता. राईट. चलो, मुक्त व्यापार धोरणास प्रोत्साहन देऊन आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धिंगत करणे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, लोकांचे राहणीमान सुधारणे, विकसनशील देशांना विकासासाठी सहाय्य करणे, उदारीकरण आणि जागतिकीकरणास प्रोत्साहन देणे, राईट, ही उद्दिष्टे WTOची आहेत. आता हा क्वेश्चन चुकीचा आहे. राईट. ऍक्च्युली जी आता सूक्ष्म लघु आणि बघा मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेसची जी व्याख्या आहे ती व्याख्या चेंज केली गेलेली आहे. आता हा क्वेश्चन आपण बाजूला करू आणि आपण त्याच्यावर डिस्कशन घेऊया. बघा, आता जी सूक्ष्म उद्योगाची व्याख्या, जुनी व्याख्या काय होती की 25 लाखापर्यंतची गुंतवणूक कशासाठी, मॅन्युफॅक्चरिंग उत्पादन क्षेत्रासाठी आणि सेवा क्षेत्रासाठी 10 लाखापर्यंतची गुंतवणूक. परंतु लक्षात ठेवा, बघा आता वेबसाईट कुठली दाखवतो मी तुम्हाला, म्हणजे ऑथेंटिसिटी तुम्हाला पूर्णपणे देतो याची. बघा, msme.government.in. राईट. आता इथे काय दिले, रिवाइज क्लासिफिकेशन ऍप्लिकेबल 1 जुलै 2020. 1 जुलै 2020 पासून मायक्रो स्मॉल आणि मीडियम स्केल इंडस्ट्रीची जी व्याख्या आहे ती त्यांनी चेंज केलेली आहे. म्हणजे काय, आता गुंतवणूक मायक्रो इंडस्ट्रीजसाठी जे सूक्ष्म उद्योग आहेत त्या सूक्ष्म उद्योगांसाठी गुंतवणूक मर्यादा ही दोन्ही सेक्टरसाठी उत्पादन आणि सर्व्हिस 1 कोटीपर्यंतची ठेवली आहे. ते अॅन्युअल टर्नओव्हर म्हणजे वार्षिक जो त्यांचा उलाढाल आहे ती उलाढाल 5 कोटींपर्यंत असावी. म्हणजे गुंतवणूक 1 कोटी आणि वार्षिक उलाढाल 5 कोटी. जे स्मॉल आहेत, राईट, म्हणजे मध्यम लघु उपक्रम, जे लघु उपक्रम आहेत त्या लघु उपक्रमांसाठी सेवा आणि उत्पादन क्षेत्रासाठी इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक मर्यादा 10 कोटी पर्यंतची ठेवलेली आहे आणि त्यांचा अॅन्युअल टर्नओव्हर हा 50 कोटींपर्यंतचा ठेवलेला आहे. तसा जो मध्यम मीडियम स्केल इंडस्ट्रीज आहेत त्याच्यासाठी गुंतवणूक मर्यादा 50 कोटीपर्यंत आणि त्यांची अॅन्युअल टर्नओव्हर वार्षिक उलाढाल ही 250 कोटीपर्यंत असावी, अशी त्याची नवीन व्याख्या केली गेलेली आहे. सो त्याच्यामुळे ही जुनी व्याख्या आता विसरून जा आणि नवीन व्याख्या लक्षात ठेवा. चलो आगे चलते. 34 खालीलपैकी कृषी योजना कर्ज किंवा व्याजासंबंधित योग्य विधान निवडा. 34 नंबर क्वेश्चन आहे, कृषी कर्ज व्याज अनुदान योजनेअंतर्गत 3 लाखापर्यंतचे कर्ज घेतल्यास 3% व्याज दरात अनुदान मिळते. पहिलं तर चुकीचं आहे. राईट. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना अंतर्गत 1 लाखापर्यंत कर्जास 3% व्याज आकारले जाते, हे पण चुकीचे आहे. दोन्ही कोणतेही नाही, कोणतेही बरोबर नाही. लक्षात घ्या, जी कृषी कर्ज व्याज अनुदान योजना आहे सार्वजनिक बँकेकडून जर ते कर्ज घेतलं जात असेल तर त्यासाठी सार्वजनिक किंवा खाजगी बँकांकडून 7% व्याज दर आहे. परंतु त्यांनी जर एखाद्या शेतकऱ्याने कृषीसाठी 3 लाखापर्यंतचं जर कर्ज घेतलं तर 2% व्याजदर त्यांना मिळतं, कारण 2% शासन भरते. एकूण 4% व्याजदर त्यांना द्यावा लागतो जर त्यांनी लवकरात लवकर ते कर्ज भरलं तर. 1 वर्षाच्या आत कर्ज भरलं म्हणजे जेवढा कालावधी तेवढ्या कालावधीच्या आत जर त्यांनी कर्ज भरलं तर त्यांना 4% व्याजदर पडतो. त्यातले 2% शासन भरतं आणि 2% त्यांनी भरायचं येतं. आणि जर घेतलेल्या मुदतीत जर त्यांनी कर्ज परत नाही केलं तर नंतर त्यांना 7% व्याजदर द्यावा लागतो. जी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना 2010 ला सुरुवात केली होती, राईट, याच्यामध्ये 1 लाखापर्यंतचं जे कर्ज आहे त्याच्यावर 3% सवलत आहे आणि 1 ते 3 लाखापर्यंत कर्ज असेल तर 1% सवलत मिळून जाते. म्हणजे 1 ते 3 लाखापर्यंत 2% व्याज फक्त याच्यावरती द्यावं लागतं. पुढे जाऊ. खालील संस्थांसंदर्भात योग्य विधान निवडा. नाफेड 2 ऑक्टोबर 1958 ला स्थापना, नवी दिल्लीला त्याचं मुख्यालय, अगदी बरोबर आहे. आता योग्य विधान तर बरोबर आहे, तर दिलेलं नाहीये, इथं दिलेलं नाहीये. बघा 4 मध्ये दिलाय आणि 1 मध्ये दिलाय, म्हणजे 1 आणि 4 मध्ये आन्सर आहे. ट्रायफेड 2 ऑगस्ट 1987 मुख्यालय नवी दिल्ली, हेही बरोबर आहे. बरोबर आहे, इथं पण दिलाय, इथं पण दिलाय, म्हणजे तर बरोबर आहे. ऍपेडा जी आहे ती 13 फेब्रुवारी 1986 ला स्थापना, बरोबर आहे. परंतु तिचं मुख्यालय जे आहे ते नवी मुंबईमध्ये नाहीये, ते दिल्लीमध्ये. त्याच्यामुळं क गेला. उत्तर तुमचं 4 यायला पाहिजे. बरोबर आहे. आणि फक्त बरोबर आहे, कारण जी अपेडा आहे अपेडाचं मुख्यालय हे नवी दिल्लीला आहे. ऍग्री अँड प्रोसेस फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, राईट, नवी दिल्लीला तिचं मुख्यालय.
आता पुढे जाऊ आपण. योग्य जोड्या लावा. वक्र रेषा दिलेल्या आहेत आणि त्याचे नियम. जी अर्थर लाफर कर्व जी आहे ती टॅक्स संदर्भातली कर्व आहे, राईट. हे सगळ्यांना माहित असेल. आता टॅक्स म्हणल्यानंतर कर बघा, अर्थर लाफर कर आकारणीबाबत आणि कर बचत गुंतवणूक. म्हणजे अर्थर लाफरनी जी कर सांगितली होती ती तुम्हाला समजावून सांगतो. अचं 5 यायला पाहिजे. अचं 5 1 मध्ये दिलेलं आहे आणि अचं 5 2 मध्ये दिलेलं आहे. 4 मध्ये 2 दिले त्याच्यामुळे 4 इलिमिनेट झाला आणि 3 पण इलिमिनेट होऊन गेला. म्हणजे 1 आणि 2 मध्ये आन्सर आहे. फिलिप्स वक्र रेषा कशासाठी होती तर ती बेरोजगारी आणि चलन पुरवठ्यातील सहसंबंध दर्शवत होती. म्हणजे बचं 3 2 मध्ये दिलेलं आहे, बचं इथं 4 दिले, 1 इलिमिनेट झाला, उत्तर तुमचं 2 आलं. लॉरेन्स कर्व कशासाठी होती तर आर्थिक समानता विषमता प्रस्थापित आणि एंजल जी कर्व होती उत्पन्न आणि उपभोग खर्चातील संबंध जोडण्यासाठी होती. बघा, जो ऑर्थर लापर होता, राईट, हा अमेरिकन इकॉनॉमिस्ट होता. याने एक कर्व मांडली होती. हा काय म्हणत होता, याने बघा अशी कर्व मांडली होती आणि हा म्हणत होता की जेवढा कराचा दर किंवा जेवढा टॅक्स रेट कमी तेवढा टॅक्स रेव्हेन्यू हा गव्हर्नमेंटकडे जास्त काय होतो, जमा होतो. म्हणजे आता तो काय, यांनी कर्व काढल्याने तो म्हटला की समजा टॅक्स रेट जर गव्हर्नमेंटनी 0% ठेवला तर गव्हर्नमेंटच्या तिजोरीमध्ये $0 म्हणजे टॅक्स जमा होणार आहे. कारण 0% टॅक्स असेल तर टॅक्स भरला जाणारच नाहीये. आणि समजा टॅक्स दर जर हा 100% ठेवला तर कोणीच मूर्ख असेल की जो कामावर जाईल. कारण आलेले सगळे पैसे जर गव्हर्नमेंट काढून घेणार असेल तर तरी सुद्धा तो 0 जमा होईल, कारण लोक कामच करणार नाहीत, राईट. तो आता समजा हा काय म्हणत होता की टॅक्सचा दर जेवढा कमी तेवढा टॅक्सचा रेव्हेन्यू जास्त गव्हर्नमेंटच्या तिजोरीत जमा होईल. समजा 50% जर टॅक्सचा दर ठेवला तर आता मग तुमच्या माझ्यासारखा विचार काय करेल, माझ्या उत्पन्नातलं 50% उत्पन्न शासनाला द्यावं लागतंय, मग आपण काय करतो, कर चुकवेगिरी करतो, राईट. सो कर चुकवण्यावर किंवा टॅक्स अवॉइडन्स जास्त वाढेल आणि तरी पण शासनाच्या दरबारी कमीच टॅक्स जमा होईल. आता समजा जर टॅक्सचा दर मी 5% किंवा 10% ठेवला तर काय होईल, मग माझ्या तुमच्यासारखे लोक काय विचार करतील, चला 5 ते 10% फक्त कर आपल्याला ही द्यायचा आहे, टॅक्स दर द्यायचा आहे, तर एवढा द्यायला काय हरकत नाहीये. त्याच्यामुळे काय होईल, टॅक्स देणाऱ्यांची संख्याही जास्तीत जास्त वाढेल. लोक टॅक्स अवॉइड करणार नाहीत, टॅक्स चुकवणार नाहीत आणि न चुकवल्यामुळे शासनाच्या दरबारी जास्तीत जास्त काय होईल, कर म्हणजे कर भरणा किंवा जास्तीत जास्त रेव्हेन्यू जमा होईल. ग्रोथ मॅक्सिमायझिंग पॉईंट त्याने दाखवला की तो म्हणत होता की जेवढा टॅक्सचा दर कमी तेवढा कर महसूल जास्त गव्हर्नमेंटकडे जमा होईल. आता जो फिलिप होता, फिलिप काय म्हणत होता, महागाई वाढली की रोजगारात वाढ होते. बरोबर आहे. जर तुमच्या हातात पैसे आले, तुम्ही मार्केटमध्ये वस्तू खरेदी करायला गेल्या तर काय होणार आहे, ऑटोमॅटिकली चलन वाढ होणार आहे, वस्तूंची किंमत वाढणार आहे. सो वस्तूंची मागणी वाढली, वस्तूंची किंमत वाढली, राईट. त्याच्यामुळे वस्तूंची मागणी वाढल्यामुळे प्रोडक्शन वाढवावं लागेल. प्रोडक्शन वाढवण्यासाठी प्रोडक्शन वाढवलं तर तिथं रोजगारांची निर्मिती होणार आहे. सो महागाई वाढली की रोजगारात वाढ होते. काय होणार आहे बघा, जर महागाई वाढली, महागाई बघा इथं आता महागाई अशी वाढत गेली, महागाई वाढली तरी तर रोजगारात काय होते, रोजगारात वाढ होते, म्हणजे बेरोजगारीचा दर कमी होतो, राईट. परंतु जर महागाई कमी झाली तर काय होतं, महागाई कमी झाली की बेरोजगारीच्या दरामध्ये वाढ होते. बरोबर आहे. महागाई कमी का होते, कधी होते, ज्यावेळेस लोक खरेदीच करत नाहीत, वस्तूंची मागणी कमी झाली, त्याच्यामुळे प्रोडक्शन कमी होईल, प्रोडक्शन कमी झाल्यामुळे लोकांचे जॉब जातील. सो महागाई कमी झाली की बेरोजगारीत वाढ होते, असा हा फिलिप सांगत होता. पुढे जाऊ. ओके, आता टकसाळी संदर्भात योग्य विधान निवडा. कलकत्ता येथे सर्वात जुनी टकसाळ आहे. बरोबर आहे. टकसाळ म्हणजे नाणी पाडणे. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने स्वतः स्थापन केलेली एकमेव टकसाळ नोएडा येथे आहे. अगदी बरोबर आहे. दोन्ही विधाने योग्य आहेत. बघा, जी मिंट्स किंवा टकसाळी आपल्याकडे जे कॉइन पाडले जातात, 5 रुपयाचे, 50 पैशाचे किंवा 2 रुपयांचे, 5 रुपयांचे, 10 रुपयांचे कॉइन, तर 1906च्या कॉइनेज ऍक्ट आणि नंतर त्याच्यामध्ये 2011ला बदल केला. ह्या कॉइनेज ऍक्ट नुसार तर ब्रिटिशांनी 3 टकसाळी चालू केल्या होत्या. सगळ्यात पहिली होती 1757 साली सुरू केलेली कोलकाता अलीपूरमध्ये. नंतर हैदराबाद, सैफाबाद आणि चेलारपल्ली या ठिकाणी 1803 साली काय केलेली आहे तर टकसाळी सुरू केलेल्या आहेत. आणि 1829ला मुंबईमध्ये टकसाळ सुरू झाली. सो भारत स्वातंत्र्यानंतर एकच टकसाळ सुरू झाली, ती नोएडामध्ये 1988 साली. पुढे जाऊ. बघा, खालील विधाने विचारात घ्या. 1969 गाडगीळ समितीने चेअर खाली जाते. बघा क्वेश्चन काय,
1969 गाडगीळ समितीने क्षेत्रीय सेवा दृष्टिकोन मान्य करून अग्रणी बँक योजना तयार केली. ऍक्च्युली 1969 ला अग्रणी बँक योजना लागू झालेली आहे. अग्रणी बँक गाडगीळ अभ्यास गट जो होता तो 1967 चा होता. सो त्याच्यामुळे चुकीचा आहे. आपल्याला काय विचारलंय की योग्य नसलेले विधान. तर योग्य नाहीये, राईट. तर योग्य नाहीये म्हणजे आपल्याला बघा इथं दिलेलं नाही, इथं दिलेलं नाहीये. आता ठीक आहे, यापैकी नाही तर उत्तरच येणार नाहीये कारण तर चुकीचं आहे. नाही ठीक आहे, म्हणजे 1 आणि 4 मध्ये कुठतरी आन्सर असणार आहे. 1987 केळकर समितीने अग्रणी बँक स्थापन न करण्याची शिफारस केली. बिलकुल अशी कुठली समिती नव्हती. म्हणजे आणि ब योग्य नाही. तर उषा थोरात समिती 2009 ला बसली होती ग्रामीण अग्रणी बँक योजनेचं परीक्षण करण्यासाठी. सो बरोबर आहे म्हणजे आणि ब चुकीचं आहे. लक्षात ठेवा, राष्ट्रीय पत परिषद अभ्यास गट जो होता तो गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली 1966 ला बसला होता, ज्यांनी क्षेत्रीय विकासाच्या दृष्टिकोनातून अग्रणी बँक योजना लागू करावं असं सांगितलं होतं. परंतु हा क्षेत्रीय विकास क्षेत्र म्हणजे नेमकं काय, तर त्यासाठी एक बँकर्स कमिटी नेमली गेलेली होती. FS नरिमन यांच्या अध्यक्षतेखाली. त्यांनी सांगितलं की क्षेत्र हे जिल्हा असावं. म्हणून नरिमन समितीच्या शिफारसीवरून क्षेत्र ठरवण्यात आलं जिल्हा आणि 1969 ला अग्रणी बँक योजना सुरू करण्यात आली. कशासाठी, तर क्षेत्रीय विकास, प्रादेशिक स्तरावर वित्त पुरवठा करणे, अग्रक्रम क्षेत्राला पतपुरवठा करणे, गरीब व्यक्तींना लाभ आणि आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून ही योजना लागू केली. जे कार्यक्षेत्र काय असतं तर जिल्हा. आणि अग्रणी बँक म्हणून कोण काम करतं तर जिल्ह्यातली एखादी बँक जी सार्वजनिक क्षेत्रातली बँक असते ती अग्रणी बँक म्हणून काम करते. तर बघा 2009 साली उषा थोरात समिती याचं मूल्यमापन करण्यासाठी नेमली होती, ज्यांनी असं सांगितलं की ही अग्रणी बँक योजना सुरू ठेवा आणि तिचं काय म्हणजे तिचं एक्सपान्शन पण करा. 2000 पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या प्रत्येक गावापर्यंत अग्रणी बँक पोहोचवा असं म्हटलं. खाजगी बँकांवर पण जबाबदारी टाका असं उषा थोरात यांनी म्हटलेलं होतं. ओके, काय म्हणते, पुढील पैकी कोणत्या परिस्थितीमध्ये एखादी मालमत्ता लाभदायी बनल्याचे मानले जाते. NPA नॉन परफॉर्मिंग असेट. बघा, एखाद्या मुदती कर्जावरील व्याज किंवा मुद्दलाचा हप्ता 90 दिवसांसाठी थकीत राहिला तर 90 दिवसासाठी थकीत राहिला तर ते NPA मध्ये टाकलं जातं. म्हणजे बरोबर आहे. ड्राफ्ट किंवा कॅश क्रेडिट खातं 90 दिवसांपेक्षा अधिक काळासाठी आउट ऑफ ऑर्डर राहिल्यास राईट ते NPA मध्ये जातं. आणि ब तर बरोबर आहे. चला बघा, इथं हे चुकीचं आहे, हे गेलं कारण आणि ब पाहिजे. इथं ब दिलंय आणि 1 मध्ये पण ब दिलंय. अल्पकालीन कृषी कर्जावरील व्याज मुद्दल हप्ता एका हंगामासाठी थकीत राहिला नाही, एका नाही 2 हंगाम. अल्पकालीन जे कृषी आहेत ते 2 हंगामासाठी आणि दीर्घकालीन जे आहेत ते एका हंगामासाठी. सो त्याच्यामुळं 4 गेला. उत्तर तुमचं आणि ब आलं. वाईस वर्सा, उलट आहे सगळं ते. नॉन परफॉर्मिंग असेट. चलो लास्ट क्वेश्चन आपण डिस्कस करू. पुढील विधाने तपासा व योग्य पर्याय निवडा. बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सची सुरुवात UNDP युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम व ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी मिळून 2010 मध्ये केली. हे विधान बरोबर आहे. OPHI ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच एक संस्था आहे त्यांची. तर बरोबर आहे. आता इथं आपल्याला बरोबर पाहिजे. इथं बरोबर दिलं, इथं बरोबर आहे. तर सगळीकडेच बरोबर आहे. चला ठीक आहे. या निर्देशांकाने 1990 पासून लागू झालेला HDI ची जागेतली चुकीचं HPI ब चुकीचं आहे. बघा 1996 साली HPI ह्युमन पॉवर्टी इंडेक्स हा लागू केला गेला होता. या ह्युमन पॉवर्टी इंडेक्सची 2010 मध्ये MPI ने जागा घेतली. त्याच्यामुळे ब चुकीचं आहे. इथं ओके, इथं ब चुकीच दिलाय, क चुकीच दिलाय, इथं ब बरोबर दिलाय, इथं ब बरोबर दिलाय. चला इथं ब चुकीच दिलाय म्हणजे 1 आणि 2 मध्ये कुठेतरी आन्सर आहे. हा निर्देशांक 3 आयाम आणि 10 निर्देशांकाच्या सहाय्याने काढला जातो. हे एकदम बरोबर आहे. म्हणजे आणि क बरोबर आहे. तर आणि ओके, बरोबर, ब आणि क चुकीत दिला म्हणजे 1 गेला. उत्तर तुमचं 2 आलं. आणि क बरोबर ब चूक आहे. लक्षात ठेवा, जो बहुआयामी निर्धनता निर्देशांक किंवा विविध प्रमाण दारिद्र्य निर्देशांक किंवा अनेकांगी दारिद्र्य निर्देशांक मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स या वर्षीचा जो त्यांचा रिपोर्ट होता तो रिपोर्ट अचीविंग द SDGs या नावाखाली प्रकाशित केला गेला होता. कोण काढतं
तर युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि OPHI द ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ह्या 2 संस्था बहुआयामी निर्धनता निर्देशांक मोजतात. तर प्रथम कधी मांडला गेला? ऍक्च्युली हा MPI अगोदर 1997 पासून, 1996 नाही, 1997 पासून HPI मानवी दारिद्र्य निर्देशांक म्हणून प्रकाशित केला जात होता. परंतु पहिल्यांदाच जो मानव विकास अहवाल आहे 2010चा, त्या मानव विकास अहवालामध्ये HPI ऐवजी MPI सुरू केला 2010च्या मानव विकास अहवालामध्ये. ओके, सो पब्लिश UNDP चा जो HDR मानव विकास अहवाल आहे त्याच्यामध्ये प्रकाशित केला जातो. त्याच्यामुळे ब हे विधान चुकीचे. 1990 नाही तर 1997 पासून HPI काढला जात होता, त्याला MPI ने रिप्लेस केलं. HPI मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स काढण्यासाठी 3 आयाम इथं विचारात घेतले जातात. डायमेन्शन, आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान. आरोग्य अंतर्गत पोषण आणि बाल मृत्यू दर. बाल मृत्यू दर विचारात घेतला जातो. शिक्षणाअंतर्गत शालेय शिक्षणातील वर्ष आणि शाळेतील पटनोंदणी. आणि राहणीमानाअंतर्गत स्वयंपाकाचा गॅस, स्वच्छता, पिण्याचं पाणी, वीज पुरवठा, घर आणि मालमत्ता हे 10 त्याच्यामध्ये इंडिकेटर्स विचारात घेतले जातात 3 डायमेन्शन्स अंतर्गत. सो सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय की एखादी व्यक्तीचा म्हणजे एखादं कुटुंब हे बहुआयामी गरीब आहे हे कशावरून कळतं? तर त्यासाठी वंचितता निर्देशांक दिलेला आहे. बघा, एखाद्या कुटुंबाचा स्कोर जर 20 ते 33.33% असेल तर असं कुटुंब असुरक्षित गटामध्ये मोडतं. एखाद्या कुटुंबाचा बहुआयामी वंचितता निर्देशांक हा 33.33% ते 50% असेल तर असं कुटुंब हे बहुआयामी किंवा अनेकांगी गरीब असतं. आणि जर एखाद्या कुटुंबाचा बहुआयामी वंचितता निर्देशांक हा 50% पेक्षा जास्त असेल तर असं कुटुंब हे तीव्र बहुआयामी गरीब असतं. याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात जास्तीत जास्त. सो त्याच्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि झिरो म्हणजे काय? अभाव नसणे. आणि 1 म्हणजे अभाव असणे. 0 ते 1 दरम्यान हा MPI मोजला जातो. सो होप यू की सगळे क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित डिस्कस करून मिळाले असतील आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल किंवा हाऊ टू टॅकल क्वेश्चन और हाऊ टू सॉल्व क्वेश्चन कसे सॉल्व करावेत हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला. सो बी स्मार्ट. सो आपण इथंच थांबू. नंतर आपल्याला आणखी एक 7वा पेपर डिस्कस करायचा आहे. 7व्या पेपरमध्ये पण अर्थव्यवस्थेचे सगळे क्वेश्चन आपण याच प्रमाणे डिटेलमध्ये डिस्कस करू. तुमचा क्वेश्चन गेलाच नाही पाहिजे त्याच्या आजूबाजूला आलेला. सो थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्या मित्र आणि मैत्रिणींपर्यंत हे लेक्चर शेअर करा बिकॉज शेअरिंग इज केअरिंग. सो थँक्यू सो मच.